भोगावती नदीत बुडून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू. दुसऱ्या दिवशी मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश. पेण शहराजवळील पिंपळडोह येथे व्हॉलीबॉल खेळताना पाण्यात गेलेला बॉल काढण्यासाठी उतरलेल्या वसीम शेख अन्सारी या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी खोपोली येथील हेल्थ फाउंडेशन टीम आणि कोलाड येथील SVRSS रेस्क्यू टीमला पाचारण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू झालेल्या शोध मोहिमेत 4 तासांनंतर मृतदेह सापडला. मृतदेह पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे. काल दुपारी 3 वाजता सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली, भोगवती नदीच्या किनारी पिंपळपाट या एरियामध्ये एक वसीम शेख अन्सारी हा 20 वर्षाचा युवक बॉल खेळता त्याच्या मित्रासमोर नदीत उडी मारली आणि बॉल काढण्याच्या नादामध्ये तो पोहत असताना त्याचा दम लागला आणि तो पाण्यात बुडाला. काल आम्ही दुपारी 3 वाजेपासून फायर ब्रिगेडच्या मदतीने व लोकल लोकांच्या मदतीने रेस्क्यू टीम तयार केली आणि त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, परंतु काल संध्याकाळपर्यंत त्यात आम्हाला यश मिळालं नाही. रात्र झाल्यामुळे आम्ही रेस्क्यू थांबवले आणि मदत कार्य थांबवलं आणि काल रात्रीच आम्ही आमचे खोपोलीचे मित्र आमचे गुरुनाथ खानिलकर यांचे हेल्थ फाउंडेशन व तसंच SVRSS खोपोलीची टीम यांना कॉन्टॅक्ट केला आणि आज अर्ली मॉर्निंग 7 वाजताच त्यांना इथे पाचारण केलं. त्यांच्या मदतीने आज सकाळपासून आम्ही पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केलं आणि आता जवळजवळ 3 ते 4 तासाच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर तो मुला एका कपरीमध्ये आम्हाला आता मिळून आलेला आहे. आणि याद्वारे एकच आवाहन करू इच्छितो की हे लहान मुलं यांनी थोडं आपल्या पालकांनी त्यांच्यावरती वास ठेवणं गरजेचं आहे, कारण की किरकोळ एका बॉल घेण्याच्या नादामध्ये तो या मोठ्या नदी पात्रात त्यांनी उडी मारली आणि त्याचा जीव गमावलाय. आम्ही सर्व पालकांना आव्हाने सुट्ट्या जरी लागल्या असतील तर आपल्या बालकांना आपल्या पाल्यांना जपा, जेणेकरून असा कुठलाही इन्सिडेंट होणार नाही. धन्यवाद. किरण बांधनकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.